आपल्या बार्शी तालुक्यातील यावली या ठिकाणी मौजे शिंदी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणचे काही ऊसतोड मजूर किंवा ऊसतोड कामगार बांधव या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये ऊसतोडीसाठी आलेले होते आणि ते आल्यानंतर या ठिकाणी यावली या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे काही वास्तव्य होतं किंवा झोपडी म्हणूया आपण तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी ते वास्तव्यास होते आणि दिवसाच्या कालावधी दरम्यान म्हणजे दिवसा मागच्या मंगळवारी ते जेव्हा ऊसतोडीसाठी त्यांच्या कामकाजात व्यस्त होते तेव्हा त्यांची जी काही झोपडी होती किंवा तात्पुरतं वास्तव्य त्यांनी केलेलं होतं, अचानक लागलेल्या आगीमुळे त्या ठिकाणी त्यांचं जे काही साहित्य होतं दैनंदिन गरजांचं, त्यामध्ये मग धान्य असेल, अन्नधान्य, कपडे लत्ते असतील, बाकीची इतर भांडीकुंडी असतील, ते सगळं जळालेलं होतं। आणि मग मला यावलीचे आपले पासले आहेत रामेश्वर, त्यांनी पण कल्पना दिली होती आणि मग आपल्या रेड क्रॉसचे जे सचिव आहेत अजित कुंकलोळ साहेब, त्यांनी सुद्धा तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि आपल्या तालुक्यातील ही नागरिक नसल्यामुळे जवळपास 5 लोक होती, बाबूलाल राठोड, अरुण राठोड, गोरख राठोड, धनराज राठोड आणि वाल्मिक राठोड असे यांची सगळ्यांची 5 लोकांची कुटुंब आहे आणि मग आपल्या तालुक्यातील नसल्यामुळे आणि कोणतेही मालमत्तेचे त्यांचे पुरावे त्या ठिकाणी नसल्यामुळे आपल्याकडून ऑफिशियल मदत त्यांना देता येत नव्हती। त्यामुळे आपली जे बार्शीची रेड क्रॉस सोसायटी आहे त्यांच्या वतीने अजित कुंकलोळ यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला होता आणि आज आपण जे रेड क्रॉसचे इतर पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या सर्व 5ही कुटुंबांना या ठिकाणी आपण रेड क्रॉसच्या वतीने दैनंदिन गरजांसाठी जे काही भांडीकुंडी असतील, चटाई असेल, इतर जे काही साहित्य आहे ते साहित्यसुद्धा त्यांना देऊन एक मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल मी रेड क्रॉसचे आमचे तालुक्याचे बार्शीचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं देखील या ठिकाणी मी एक सामाजिक उपयोगी कार्यक्रम किंवा उपक्रम आपण म्हणूया त्यामध्ये सक्रिय सहभाग घेता त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो।